आता एक सिंपल गोष्ट आहे, की माझी आजी जी होती ना, हं, हं. ती बाजरीचे भजे बनवायची. अच्छा. आता ते ऐकलेलं होतं त्यावेळेस, हं, हं. खाल्लेलं असेल लहानपणी आठवत नाही. मग आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा फेस्टिव्हल लावतो, तिथं आम्ही बाजरीची भजी आवर्जून करतो हं, हं. आणि त्याला इतकं लोकांचं चांगलं हे मिळतं. मग बटाटे वडा, वरईच्या पिठाचा बटाटे वडा सुंदर बनतो. म्हणजे हे जर की बेसन, मैदा ह्याच गोष्टी वापरल्या पाहिजेत. हं, हं, हे हं. सगळं आम्ही बाजूला केलं. म्हणजे शेवसुद्धा बेसनची नाही आहे, तर त्यात हं. ज्वारी किंवा नाचणी वापरून करता येते आणि जी गेले 8 वर्ष झाले आमची जी शेवची रेसिपी हां, म्हणजे हां. ती पॉप्युलर आहे. म्हणजे अच्छा. लोकं आजही ते घेतात, हं, आवडीने हं, हं. खातात. भेळ आहे, म्हणजे पोहे आहेत, साधे आपले पोहे. हां, हां. मिलेट्सचे पोहे आता बाजारात मिळतात. ओके. सुंदर पोहे बनतात हं, हं, हं. आणि ह्या पोहे म्हणजे मिलेट्सचे पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी कुठली होत नाही त्याने. हां. त्याचं जे पौष्टिक तर ते आहेच आहे, हं, हं. पण ॲसिडिटी होत नाही. शिवाय आपल्या शरीरावर त्याचे काही साईड इफेक्ट नाही आहे. ऑलराइट. सिंपल गोष्ट आहे, की तुम्ही जेव्हा गहू आणि भात बेस जेव्हा जेवण करता, तर हं, हं, तुम्हाला हं. जडपणा येतो हं, हं, शरीराला. हं. तो जडपणा याच्यामध्ये येत नाही. अच्छा. तुम्ही लाईट राहता, हं, हं, हं. एनर्जेटिक राहता